मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये जोरदार जुंपलेली आहे। आम्हाला लढण्यासाठी 2 वाघ पुन्हा मैदानामध्ये पाहिजे असं विधान भुजबळांनी केलं। तर मी कच्च्या आईचं दूध प्यायलोय नाही, मी पण वाघच आहे असं प्रत्युत्तर जरांगेंनी भुजबळांना दिलंय। यावेळेला जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा इशारा दिलाय। जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी। कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी। वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारामाऱ्या। तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच। शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणारे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला। तो वाघ रस्त्यावर येऊन नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला। आम्ही लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही, आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 असतील तर आमचं एक सुद्धा नको आहे। आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला आरक्षण पाहिजे। ही मागणी तुम्हाला करावी लागेल, आम्हाला करावं लागेल, ते लढायला लागेल। म्हणून मी सांगितलं की लढाई संपलेली नाही, सुरुवात आहे। आपल्याला हा बनवा, आपल्या हक्काचा पेटवावाच लागेल। तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत, पान। तुम्ही आम्हाला चूच करतान फडणवीस साहेब आणि त्यांना चूच करतान आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतान आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचा म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब। तर ह्या नावाखाली पाठबळ आधारातून त्यांना देताल, आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल। ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही। इथे तसे आमचे 2 वाघ बसलेले आहेत, पुण्याला मंगेश प्रसाने, कुठे कीर्तने म्हणून बसलेले होते, आणखी अनेक ठिकाणी। ठिकाणी जे आहे आम्ही त्यांची समजूत घातली। शेवटी आपल्याला लढायचं आहे, लढण्यासाठी आम्हाला आमचे वाघ परत मैदानात रस्त्यावर पाहिजे। जीव गेला तरी मी हटत नाही। यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा, हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून। याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या, ही प्लॅन यांचा असणार आहे। कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी, गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा, याच्या मग अनेक षडयंत्र असू शकतात। मी खंबीर नाही भेट मारायला, मराठी फक्त खंबीर राहा। कसं आरक्षण देत नाही बघू, आपण बे काय कच्च्या आईचं मेलेल्या आईचं दूध प्यायलेलं नाहीत। हे जर रस्त्यावर येऊन अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार आहेत, उतरून दे वाघ वाघावाला।